मालक जरा हळूहळू या बर का. काय नवीन जागा आहे आपल्याला इथली काय माहिती नाही. या या हळूहळू या. हा हे बघा इकडनं कंदील आहे ना तुमच्याकडे. हो. आता इथं नाही म्हणजे धुळ्यामध्ये तर येऊन पोचलो आपण. पण आता ती खोल गल्ली कुठे ती विचारणार कोणाला. कुणी चिटपाकरूच दिसना इथं. या इथं कुणी राहतंय का नाही. पांडू दादा अरे हे काय पुणे शहर आहे का अजूनही थोडीफार वर्दळ असाव्यास. अरे हा आपण धुळ्यामध्ये पोहोचलो ना. आता आबा मालक कुणीतरी येताना दिसतंय. आपण त्यांनाच विचारू. हो दादा दादा इकडे आले 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 आले. आपण यांनाच विचारू. राम राम दादा. राम राम. नाही म्हणजे इथं खोल गल्ली कुठे हो. करे भाऊ तुमचं काय काम आहे खोल गल्लीत. नाही काय दादा जेवढं विचारल तेवढंच उत्तर द्या की. नाही म्हणजे इतकी चौकशी कशाला. तुमच्या काय मालकीची आहे काय खोल गल्ली. भाऊ माझ्या मालकाचीच आहे खोल गल्ली. साहेब साहेब येणार आहेत पुण्यावरून. जज साहेब जज साहेब येणार आहेत पुण्यावरून. माझ्यावर जबाबदारी आहे त्यांची. खोल गल्ली मध्ये घर आहे त्यांचं. कुठं खोल गल्ली. मग त्या खोल गल्लीची कोण चौकशी करल तर मला सावध राहायला नको. पाहिजे पाहिजे. अरे जबाबदारी आहे माझ्यावर. शिपाई आहे मी शिपाई त्यांचा. रघु शिपाई. कोण रघु शिपाई. आणि काय हो शिपाई साहेब. नाही म्हणजे तुमचे पाय तर असे लटलटतेत. मग तुम्ही कसे काय सावध राहायचे आणि कशी काय जबाबदारी घेणार. बरं झालं बाबा नमनाला राघू. भाऊ काय झालं. राघू नाही रघु. रघु रघु शिपाई. बाय बाय. अरे 2 दिवसापासून वाट बघतोय साहेबाची पण त्यांचा काही पत्ताच नाही. मग सावध राहायला नको. पाहिजे पाहिजे. सांगा बोल काय काम आहे तुमचं खोल गल्लीत. आणि कोण तुम्ही. कोण म्हणजे मी भाऊ आहे तुझ्या साहेबांचा माधवराव रानड्यांचा. भाई भाई साहेबाचा भाऊ. अरे साहेबाचाच नाही अजून पत्त्या. तू साहेबाचा भाऊ मग मी राणी व्हिक्टोरियाचा भाऊ. साहेबाचा भाऊ. साहेबाचा भाऊ. हळूहळू शिपाई साहेब हळूहळू. असं हो काय थांबले ते. कुठं जायचंय त्यांना. अरे बापरे भलतीकडेच वळले नाही ना ते. मग ते आपल्याला काय करायचंय. बरं झालं हा राघू शिपाई भेटला. ते उद्या त्याला इंगाच दाखवतो. पर हा राघू शिपाई इकडनं आला म्हणजे ती खोल गल्ली बी इकडच कुठेतरी असावी. आबा मालक तुम्ही धाकल्या मालकांना आणि रमावहिनींना घेऊन या. तोपर्यंत मी मोहर जातो पुढे काही व्यवस्था आहे का बघतो. जा पटदिशी. तोपर्यंत मी या बोळात घुसतो. पांडू दादा बोळ नाही इकडे गल्ली म्हणतात. आपण धुळ्यात आलोय धुळ्यात. पुणे शहर विसर आता. खरंय खरंय खरंय. नाही धुळ्यात आलोय. तुम्ही त्यांना घेऊन या. तोपर्यंत मी या खोल गल्लीत जातो. या पडदिशी या. खोल गल्लीत या राघू सारखा अजून नाही ना कोणी भेटणार. त्यो शिपाई कडनंच गेला म्हणजे हेच असणार ती खोली. दार वाजवून बघतो. दरवाजा नुसता लोटलेला आहे. आबा मालक इकडे या. इथंच या. हे बघा हीच खोली ती. अरे कोणी शिपाई देखील नाही येथे. मगाशी एक शिपाई दिसला होता पण नाही आबा मला काय म्हणजे
दरवाजा नुसताच लोटलेला आहे, आतमध्ये जाऊन बघूयात का? नाही, मगाच्या त्या शिपायाचा विषय धाकल्या मालकांसमोर नको. काय रे, काय झाले? नाही, मी असं म्हणत होतो, तुम्ही इथंच थांबा, मी आतमध्ये जरा जाऊन बघतो ना. पण आपली तार तर पोहोचली असेल तेव्हा ना, सारी व्यवस्था झालीही असेल, परंतु शिपाई नाही असे होत नाही सहसा. हा नाही, तेच तुम्ही इथंच थांबा, मी जरा जाऊन बघून येतो. नाही नाही, नको पांडू, का? आम्ही येतो, चल. या 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 या. हा बघा, दरवाजा नुसताच लोटलेला, या पडदिशी. चल. या ना या, कुणी हाय का ते मी बघतो. या या या. चोर चोर चोर! नाही हो, चोर नाही. अहो नाही हो, मी पाहू नाही इथं, कोणी हाय का बघतो. अहो, ही काय पद्धत झाली? शांत व्हा, क्षमा करा. अगो बाई, ताई काकू, ताई ताई, अहो अहो, हे काय इथे का बसलात तुम्ही? चला चला, उठा, पाहू. ताई, आणि काय हे? माधवा गेल्यापासून अशा उदास बसून असता तुम्ही. हे बरे नव्हे हो. चला चला, तुमच्या खोलीत चला. माई माई, कशातच मन लागत नाहीये गो. खरे आहे हो, माधवा होता तेव्हा घर कसे भरले होते. त्याला भेटायला सारखी माणसेही येत असत. सतत गजबज असे घरात. आता तो गेल्यानंतर घर सुने सुने झाले आहे. नाही माई, अगदी तसेच आहे असे नाही. अगो बाई, काय झाले मग? खरे सांगू का माई, माधवा यावेळीही आपल्याला त्याच्या सोबत घेऊन जाईल अशी मोठी आशा होती गो मनाला. आणि म्हणूनच मी रमेकडे आडून आडून विषयही काढत होते. पण माधवाने मात्र मोठ्या हुशारीने ते सारे टाळले. त्याचे हे तोडून वागणे जिव्हारी लागले गो माई, जिव्हारी लागले. ताई ताई, अहो असे काय करताय? असे काही नाहीये. आणि माधवास आपली काळजी नाहीये असे वाटून घेऊ नका हो. अहो, आपल्या छोट्या छोट्या गोष्टीतही अगदी मनापासून लक्ष घालतो. वास्तविक आम्ही पुण्याहून प्रवास करून येथे आलो. आमचे घर शोधित होते, पण धुळ्यात नवीन असल्यामुळे नवखेपणामुळे चुकून. नाही, माझ्या अंदाजाप्रमाणे तुम्ही अगदी योग्य ठिकाणीच आलेला आहात. बहुधा आपणच न्यायमूर्ती माधवराव रानडेच आहात असे वाटते. होय. नमस्कार माधवराव, आपलेच घर आहे हे. तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आलेला आहात. फक्त आपल्या 2 बिऱ्हाडांमध्ये मधला दरवाजा आहे, म्हणूनच तुम्ही येणार हे कळल्यापासून मोठाच आनंद झाला होता. 2-3 दिवस शिपाई येतोच आहे, पण आम्ही स्वतः जातीने लक्ष घालून सर्व व्यवस्था केलेली आहे. मुलांना देखील सांगून ठेवले होते, तुम्ही येईपर्यंत इथेच निजा, म्हणजे वावरही राहील आणि रात्री अपरात्री आलात तर व्यवस्था करणे सोयीचे जाईल. बरे झाले जी, बरे वाटले. अरे हो, माझी ओळख करून द्यायचीच राहिली. मीही माधवच, माधव मोरेश्वर. केवढा मोठा योगायोग आहे नाही हा? पण आपण एकमेकास उपनामानेच हाक मारूयात, म्हणजे गोंधळ नको. हे आमचे 2 धाकटे चिरंजीव, बाळकृष्ण आणि दत्तात्रेय. यशस्वी व्हा, यशस्वी व्हा. यांच्या आधीचे 5 मुलगे मुंबई, पुणे, नाशिक येथे नोकरी व्यवसायानिमित्त आहेत, आपापल्या कुटुंबियांसमवेत. 5 मुली आहेत, त्या सुखाचा संसार करतायत. 1 मुलगी विधवा आहे, ती माघारी आली आहे. तिची मोठी काळजी आहे. आणि हो, या आमच्या सौभाग्यवती वत्सलाबाई. नमस्कार. या आमच्या सौभाग्यवती रमाबाई.
हे धाकटे बंधू निळकंठ उर्फ आबा आणि हे आमचे पांडू दादा. नमस्कार. रमाबाई नमस्कार करतो. न्यायमूर्ती, एवढे मोठे व्यक्तिमत्व आपले, केवढे मोठे नाव, पण अंगी गर्वाचं लवलेशी नाही. संस्कारांची मर्यादा आणि वागण्याची रीत मोठीच लागवी आहे. समाधान झाले अगदी आपणास भेटून. खरेच रमाबाई, या मोकळ्या जागेचं आता घर पण येईल हो. मी आणि दुर्गाक्का नाशकात गेलो होतो तेव्हा काय म्हणाला होता आमच्याकडे पाहून? म्हणाला होता, तुम्ही दोघी जणी आलात, मग ताई काकू का नाही आल्या तुमच्या सोबत? हा त्याचा पहिला प्रश्न होता. ताई, तुमच्या आईंचे सांगितल्यावरही त्याचा जीव अतिशय हळहळला होता. तुम्हाला मी हे सांगणार नव्हते, पण आत्ता सांगते. त्याने मला विचारले होते, ताईंना त्यांच्या आईच्या भेटीस रवाना करताना जास्तीचे बरेच पैसे दिले होतेत ना तुम्ही? मी शंकर भाऊंकडे खर्चासाठी भरपूर पैसे दिले आहेत असे सांगितल्यावरती हायसे वाटले त्या. नाहीतर तो थेट नाशकाहून पैसे घेऊन माणूस धाडणार होता. आता सांगा, त्यात काळजी नाहीये का तुमची? दादाचा आपल्यावर जीव आहेच ग माई, पण मला वाटते रमेनेच दादाच बजावले असणार की वडील बायका आपल्या सोबत नकोच म्हणून. म्हणजे तिची मनमानी कराव्यास ती मोकळी. अगो बाई, दुर्गा का? अगो काय बोलतेस तू? हे स्पष्टच बोलते. तू आजकाल रमेला जरा जास्तच पाण्यात पाहते आहेस माई, म्हणून सारखी सारखी तुला तिचीच चूक दिसते. अगो चुकते, ती चुकते, अगदी चुकते, मी नाही म्हणत नाही, पण नवऱ्याचे एक कान भरण्या इतका अगोचर शहाणपणा नाहीये तिच्यात, ते तुलाही चांगलेच ठाऊक आहे. रमाबाई, आज आमच्याच न्हाणी घरात अंग धुवून घ्या. आणि हो, पुरुष मंडळींसाठी आमचा बाळकृष्ण परसदारी बंब पेटवून सोय करील हो. आणि तोवर ऊन स्वयंपाकही करते. नको नको, वाटेत येतानाच फराळ झाला आहे आमचा. अहो संकोच नका करू, मोठा घाट नाही घालत आहे मी. एकच मुगा तांदळाची ऊन खिचडी करायला सांगते सुनांना. हलकी असते पचायला. 4 घास खाल्ले म्हणजे नीजही चांगली येईल. दमला आहात प्रवासाने. आणि हा मधला दरवाजा मोठा सोयीचा पडतो. नको असेल तर उद्यापासून लावून घ्या. या या. अरे दत्तात्रेय, अरे बाळकृष्ण, अरे यांच्या स्नानाची वगैरे व्यवस्था बघा. हा आबा मालक, मी बघितलंच राहिलेलं सामान घेऊन येतो. चला चला चला. ताई, ताई, अहो ते दोघे जण इतके जपतात आपल्याला, तरी सुद्धा त्यांच्याबद्दल आपल्या मनात इतका राग, इतका गैरसमज आहे. हे जर माधव आज कळले ना, तर तो पार कोलमडून जाईल. आणि त्यानंतर जो दुरावा निर्माण होईल, कधीही भरून काढता येणार नाही. माही, माही, माझेच चुकले गो बाई, माझेच चुकले. पण माई, तू माझ्या डोळ्यात अंजन घातलेस गो, माझ्या डोळ्यात अंजन घातलेस तू. खरे म्हणजे मायाच ही माणसाला आंधळी बनवते, दुसरे काय. आणि जो व्यक्ती आपल्यावर माया करीत असतो त्याने आपल्यावर अधिकाधिक माया करावी असे वाटू लागते आणि माणसास लोभ सुटतो. अरे माझ्या कर्मा, माझ्याकडनं ही चूक कशी झाली? चुकले गो माई, चुकले. एक सांगू तुम्हाला, माधव ना तुमच्या पोटचा ना माझ्या पोटचा. खरे सांगते,
अगदी त्या परमेश्वरास स्मरून सांगते, आबा बाबापेक्षा सुद्धा जास्त लळा आहे मला माधवाचा. माधवाच आपले मायेचे लेकरू आहे ताई. काय रे, रुसून बसलायस ना? मग काय तर, दर वेळेस आपला आबासच न्यायचं. एकदा मला नेलं काय झालंय, आता झालीच तर पांडू दादा सही घेऊन गेलाय, मलाच मात्र नाही. अरे बाबा, पांडू दादाची आणि तुझी बरोबरी का आहे? त्याला थोडीच तुझ्यासारखे शिकून सवरून अभ्यास करून मोठे व्हायचे आहे. तुझ्यासोबत खोडसाळपणा करायला आता पांडू दादा देखील नाही, म्हणून रागावला आहेस वाटते. नाहीतर काय, म्हणजे रमा वहिनी, दादा, आबा, पांडू दादा यांच्या बरोबर मौज करता येते, हास्य विनोद करता येतात, अभ्यासही करता येतोच. आता ते सारेच गेले म्हटल्यावर मी बोलायचं तरी कोणाशी? अगोबाई, कोणाशी म्हणजे? अरे आहेत की तुझे लाडके विठू काका. हा, हो तर विठू काकांशिवाय बाबाचे पान देखील हलत नाही माई. हो ना. माई तुम्ही चेष्टा करताय ना माझी? दुर्गा का? अरे पाहिले, आम्हाला देखील हास्य विनोद करता येतो की नाही ते. बाबा, अरे तू जबाबदार व्हावाच ना म्हणून ठेवले आहे तुला इथे. आम्हाला तुझ्यासारखा हुशार धट्टाकट्टा आधार हवा ना, म्हणून आहेस तू इथे. कळले ना? चला आता राग रुसवे सोडा आणि करत्या पुरुषासारखे वागा. चला चला उठा. असे म्हणताय? बघाच आता हा करता पुरुष घर कसे सांभाळतो ते. अरे नारू, अरे ए नारोबा, अरे बाबा, नारोबा ये इकडे. चल चल, काय करतोय ते बघूया.